कोल्हापुरी चप्पल तयार करायच्या अगोदर ढोर समाज जो चमडी तयार करतो ती तयार केली नसती तर ते चप्पल तयार करू शकले नसते. तर त्यामुळं ढोर समाजाचे योगदान महत्त्वाचं आहे कोल्हापुरी चप्पलमध्ये. माझं नाव विजय कुमार मनोहर शिंदे. मी लेदर टॅनिंग करतो. हा आमचा पिढ्याजीत व्यवसाय आहे. कोल्हापुरी चपलेच्या इतिहासापेक्षा ढोर समाजाचा कातडी कमवण्याचा व्यवसाय हा फार जुना आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि इतर भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात कातडी कमवण्याचे कारखाने होते. शाहू महाराजांच्या काळात तर याला राजाश्रय मिळाला होता, पण आता हा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा धंदा टिकला पाहिजे. ह्या धंद्यापासून बरेचसे लोकांना रोजगार मिळतोय. ह्या धंद्यापासून निर्माण होणाऱ्या चामड्यापासून बाजारपेठ कोल्हापूरची नावारूपास आलेली आहे. महाराष्ट्रातील चर्मोद्योग बंद पडण्यामागे अनेक कारणं आहेत. काळानुसार व्यवसायात आधुनिक बदल न झाल्यानं पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या. जातीच्या उतरंडीमुळे ढोर समाज आणि त्यांचं काम पूर्वी गावाच्या वेशीच्या बाहेर असायचं, पण आता गावे मोठी झाल्यानं या उद्योगातून येणारा उग्र वास आणि सांडपाण्याविषयी गावकऱ्यांकडून अनेकदा तक्रारी केल्या जायच्या. म्हणून हा उद्योग टिकवून ठेवण्यासाठी सरकारनं विशेष प्रयत्न करण्याची मागणी होतीये. ज्या वेस्ट वॉटर आहे त्याची ट्रीटमेंट प्लांट नसल्यामुळं किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये ते पाणी मिक्स व्हायला लागलं आणि लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायला लागले किंवा तक्रारी होऊ लागल्या, म्हणून ते बंधनं आली. ते बंधनं आल्यामुळं ती बंधनं पाळून ते या ठिकाणी सुविधा उभारणं तेवढा पैसा मिळत नसल्यामुळं हळूहळू ते तामिळनाडूकडे डायव्हर्ट झालं. ते आपल्याला पुन्हा या ठिकाणी उभारावं लागेल. पर्यावरणाचे निकष पाळून आपली पारंपरिक पद्धतीनं ते कसं करता येईल याच्यावर आपल्याला भविष्यामध्ये लक्ष द्यावं लागेल. सरकारने आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. ह्या धंद्यासाठी भांडवल उपलब्ध करून दिलं पाहिजे, खास करून जेणेकरून आम्ही तिथं एका जागी असं स्थिर करून तो व्यवसाय मोठा करू शकतो. पुन्हा मटेरियल, रॉ मटेरियलचा एक प्रॉब्लेम आहे. रॉ मटेरियल म्हणजे बाबळीची साल, पण आता त्याचा प्रॉब्लेम तो आहे की बाबळी साल मिळत नाहीये. हिरडा हा थोडंफार प्रमाणात मिळतो. बँकेत लोन करायचं झालं, सबसिडी हे म्हटलं तर कागदपत्र गोळा करूपर्यंत रामायण होते. चपला फाटायला लागतात. याबाबत सरकारकडे विचारपूस केली असता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, बँकेच्या लोनसाठी जे त्यांना आता आज त्रास होतोय, लीडकॉम त्याची हमी घेणार आहे. लीडकॉम त्याची परतफेडीची हमी घेणार आहे, म्हणून त्यांना लोनचं प्रोसिजर सोपं होऊन जाईल. एक लक्षात घ्या, हा समाज अत्यंत दबलेला आहे. त्याला वर उचलण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय. त्यांच्या ज्या ज्या अडचणी असतील ते सगळ्या सॉल्व्ह करण्याचं काम हे माझं खातं करतं. पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या चामड्याचं प्रमाण कमी झाल्यानं सध्या कोल्हापुरी चपलेसाठी लागणारे चामडे हे अनेकदा केमिकल आणि मशीनचा वापर करून तयार केले जाते. तर दुसरीकडं गेल्या काही वर्षांपासून तरुण पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. यामागं उद्योगातील अडचणींशिवाय आणखी एक कारण सांगितलं जात आहे, ते म्हणजे या कामाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन. माणसांच्या दर्जाच्या लेवलला बसवत नाहीत, म्हणजे नजरेत खाली पाडतात. बोलण्यामध्ये म्हणा किंवा त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या वागणुकीतनं, त्यांच्या हावभावामधनं आपल्याला ते जाणवते. मोठमोठे लोक जे प्रतिष्ठित आहेत ते लोक आमचं हे ओरिजिनल चमड्याचं चप्पल घालून पाक स्टेजवर म्हणा, पाक घरापर्यंत म्हणा, चुलीपर्यंत जाऊ शकतात. ते चप्पल त्यांना हवं असतंय. मग ते बनवणारी माणसं का नको आहेत? त्यांचा तिरस्कार का करतात? हा प्रश्न महत्वाचा आहे. डिसेंबर 2025 मध्ये ग्लोबल फॅशन ब्रँड प्राडा या कंपनीनं महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारसोबत करार करून प्रायोगिक पातळीवर कोल्हापुरी चप्पल तयार करण्याची घोषणा केली आहे. हा जो आता जर प्राडा बरोबर जो करार झाला त्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायाला चालना मिळेल. आम्हाला प्राडा आणि लीडकॉम जो आजचा जो समाज बांधव आहे तो लीडकॉमशी संबंधित आहे. आम्ही त्यांच्या अनेक ठिकाणी स्टॉल लावतो. आता ते स्टॉल हे आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ठेवणार आहोत. या दरम्यान कोल्हापूरमधील स्थानिक व्यावसायिकांच्या मते सध्या प्राडाच्या कोल्हापुरी चप्पल निर्मितीमध्ये केवळ
कारागिरांचाच समावेश करण्यात आलाय. ही कंपनी आमच्याकडून कोल्हापुरी चप्पल थेट खरेदी करत नाही किंवा महाराष्ट्रातल्या ढोर समाजाकडून चामडे पण घेत नाही. चांभार समाजातून फक्त कारागीर घेतलेत आणि इथं असेंबल करायचं काम केलेलं आहे. त्यामुळं फायदा असा काय होईनाच झालाय. फायदा कधी होणार की आमच्या लेदरचं चप्पल घेतलं, जसं की ढोर समाज चामड्याचं टॅनिंग करतोय आणि चांभार समाज आमचा चप्पल बनवतोय, तर चांभार समाजाकडून ते चप्पल काही घेतलेलंच नाही. त्यांनी घेतले ते सरकारी इन्स्टिट्यूट लिडकॉम कडून घेतले आणि लिडकॉम मध्ये ते 8-10 कारागीर त्यांनी ट्रेनिंग देऊन आले. तिथं फक्त असेंब्लिंगचं काम चालू आहे, बाकी कुठलं काही नाही. लेदर ते दुसरीकडे घेतात, मग तीच लेदर आमच्याकडे घ्यावं व त्यांची काय अटी असतील ते आम्ही व्यवस्थित पाळू, त्यांचं पालन व्यवस्थित करू, ते लेदर आमच्याकडं जावं अशी आमची इच्छा आहे ना. कोल्हापुरी चपलेसाठी आता जागतिक मार्केट खुलं झालं आहे, पण ढोर समाजापर्यंत त्याचे फायदे आणि सामाजिक प्रतिष्ठा पोहोचण्यासाठी ठोस सरकारी धोरण असणं गरजेचं आहे.